सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे भिवपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। तुकाराम महाराजांनी भक्ती केली, सदैव वैकुंठाला गेले। तुकाराम महाराजांना वैकुंठाला जाऊन किती वर्ष झाले? किती? 365 वर्ष होत आले। तुकाराम महाराज म्हणजे आत्ताची गोष्ट आहे, सदैव वैकुंठाला गेले। ते गेले नाही, आता काही म्हणता बा त्यांचा खून झाला असं झालं काय नाही, पण आमचा संप्रदाय सांगतो तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले। जाताना काय म्हटले? आम्ही जातो आमच्या गावा। मग मला काय म्हणायचं, तुकोबरायांनी एका पाटलाच्या पोरानं इतकी सात्विक पद्धतीनं भक्ती केली का त्या भक्तीच्या ताकदीमुळे एका तुकोबाला भगवान विष्णूने गरुड विमान पाठवलं आणि तुकाराम महाराजला वैकुंठाला नेलं। एवढी ताकद कशाची आहे? हा, मग भक्तीमुळे तुकाराम महाराज वैकुंठाला गेले। मग एक तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, काय तुकाराम महाराज नावाचा बिमोड झाला का? तुकाराम महाराज गल्ली भरा तुकाराम महाराज, किती तुकाराम महाराज, पोतीची पोते तुकाराम महाराज। मग एखादा तुकाराम महाराज वैकुंठाला गेला का? मास सांगतो तुम्ही। हा दादा, तुकोबाच्या जीवनात जी साधना आहे ती आमच्या जीवनात कधीच नाही। अहो आम्ही सदऱ्याला आता काय सांगायचं, घडी सुद्धा पडू देत नाही महाराज। आमच्या धोतरण आमचे कपडे आमची परिस्थिती पाहिली ना, त्यांनी घरादाराची राख रांगोळी केली आणि परमार्थ केला। पाटलाचं पोरग होतं, जमिनी बामणायला वाटून दिल्या। जमिनी बामणायला वाटून दिल्यानंतर तुकाराम महाराजांना दारिद्र्य आला असा डंका पिटल्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा उदार राजा होता, त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा। राजाला कळालं तुकाराम महाराज हो आज तुकाराम महाराजांच्या घरी काहीच नाही राहिलं, तुकाराम महाराजांना काहीच कशाची गरज असेल म्हणून नजराना पाठव, लेकराव ग बसा, तुम्ही नका बघू त्यांच्याकडे, माझ्याकडे लक्ष द्या। या बघा तुम्ही ऐकलं तर ठीक, नाही तर माझे पैसे तयार आहे बरं का। आमचा बनेले धंदा, तुम्हाला ढेकळे कळत नाही, हा आमचं भांडवल। काय करावं महाराज? मी काय म्हणतो, एक आरोळी मारली ना लाखो मुस्लिम एकत्र येतात, एक आरोळी मारली लाखो मुसलमान भाई एकत्र येतात बघा। पण नमाज मध्ये इतकी शांतता असते, इतकी का सुई जर टाकली ना लाखो मुसलमान बसलेले असतात, पण स्टेजवर सुई जरी टाकली ना तर त्या सुईचा आवाज प्रत्येकाच्या कानावर जातो, इतकी शांतता त्यांची असते। मुस्लिमामध्ये ही तर खरी एकता आहेत महाराज। रस्त्यावर नमाज करू द्या हो, रस्त्यावर, पण एकदा की खाली उपरनं कानात बोट आणि खाली मुंडकं टेकवल्यानंतर आहे ना, नमाज करताना तुम्ही वरून दगड टाका, ते वर बघत नाही। काय एकता असेल त्यांच्या जीवनात। मी एका मुसलमानाला विचारलं, बोले चाचा तुम्हारे लोग कान में वोट डाल के नीचे मुंडी झुकाते, अगर किसी ने ऊपर से पत्थर डाला तो? ये बोले सानप महाराज आपको मालूम नहीं, हमारे लोग कान में वोट डाल के नीचे मुंडी झुकाते। मुंडी किसके सामने झुकाते? बोले भगवान के सामने। हाँ तो देखो सानप महाराज, हमारे लोग जब कान में वोट डाल के भगवान के सामने जब मुंडी झुकाते हैं ना, तो हमारी मुंडी नीचे जाने के बाद सब जगत का दाता हमारे मुंडी के पास आकर खड़ा रहता है। और जब सब जगत का दाता जब हमारे मुंडी के पास हमारे सिर के पास आकर जब खड़ा रहता है, तो कौन माईकाला हमारे माथे पे पत्थर डाल सकता है? याला म्हणता भक्तीचं तत्व। मी स्तुती करीत नाही बरं का, इतकी एकता असावी, इतकी एकता असावी। तुम्हाला माहिती आहे का महाराज, अहो पुंडलिकाच्या मांडीवर बापाचं मुंडकं, पुंडलिकांना काय सांगितलं माहितीये का? पंढरीचा पांडुरंग, हो माझ्याकडे लक्ष द्या पाटील, पंढरीचा देव विठोबा तो पंढरपूरचा नाहीये। लोक म्हणतात पंढरपूरचा देव, पंढरपूरचा नाही, पंढरपूरला असाच येईल पठ्या, तो पंढरीचा नाहीच। तुम्हाला खरं सांगतो मी, हे कोणी सांगणार नाही तुम्हाला। तो कुठला? पहिलं त्याचं गाव सांगतो मी तुम्हाला। पहिलं आलं कुठं माहिती का? तो पहिला गेला तो अयोध्येला, नंतर गेला द्वारकेला, आणि मग द्वारकेहून सुटल्यावर मग इकडे आला। महाराज म्हणतात अयोध्येसी बाई कर्मठ नाही म्हणून द्वारकेशी आला, अयोध्येला कर्मेना म्हणून द्वारकेशी आला, आणि द्वारकेवरून निघाला ना द्वारकेचा राजा आला पंढरीसी, द्वारकेचा राजा आला पंढरीसी, भीमेच्या तटाशी उभा आहे, द्वारकेचा भीमेच्या तटावर उभा राहिला। नाही घडविला नाही बैसविला, नाही घडविला नाही उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा मी देवरा देव मोठे।
उचलून घेऊन जाऊ है ना? तुमची उद्याचीच पंचायत होऊन जाईल बर का. नीट लक्षात घ्या, आपण सुद्धा इथले नाहीये. तुकाराम महाराज काय म्हणले जाताना, आई कळलं का काय म्हणले? आम्ही जातो आमचा. तुकाराम महाराजचं गाव कोणतं? वाजू नका. तुकाराम महाराजचं गाव कोणतं? बोला मोठ्याने बोला. तुकाराम महाराजचं गाव देव. बरोबर आहे. तुकाराम महाराजचं गाव देव. देऊचे तुकाराम महाराज जाताना काय म्हटले? आमचं आम्ही जातो आमच्या. तुकाराम महाराजचं गाव कोणतं? देव. देऊचे तुकाराम महाराज जाताना काय म्हटले? आम्ही जातो आमच्या गावा. तुकाराम महाराजचं गाव कोणतं? आता मी काय म्हणतो, हा पाटील मग हेच तर कळलं पाहिजे ना साधकाला. अहो हे मोठे टिळे लावणारे यांना माहितीच नाहीये या गमती काय आहे ते. माझं काय म्हणणं आहे, तुकाराम महाराज देऊचे आहे ना, पहिला मुद्दा समजून घ्या. तुकाराम महाराजांनी जाताना सत्य सांगितलं मी कुठला आहे ते. तुकाराम महाराज जाताना काय म्हणले? आम्ही जातो आमच्या गावा. याचा सरळ अर्थ आहे तुकाराम महाराज देऊचे नव्हते, आणि ते जर देऊचे असते तर आम्ही आमच्या गावाला चाललो असं म्हटले. जाताना काय म्हटले? आमची जातो आमच्या गावा. आम्ही बैकुंठवासी म्हणायचं. अहो मी लय गायला कडक आहे, पण मी आता मला पटवून द्यायचं मग निघायचं ना आपलं. या बा आपण गाऊ ना, थोडंसं थांबा थोडंसं फक्त मला माझं या बा आता ऐकण्यात विसंगती होऊ देऊ नका. जाताना काय म्हणले? आम्ही जातो आमच्या. याचा सरळ अर्थ आहे तुकाराम महाराज देऊचे नव्हते. तुकाराम महाराज जर देऊचे असते तर आम्ही आमच्या गावाला चाललो असं बोलले. जाताना त्यांनी सरळ सत्य सांगितलं, आम्ही जातो आमच्या गावा. याचा अर्थ सरळ आहे तुकाराम महाराज देऊचे नव्हते. तसं तुम्हाला जाताना सांगतो, तुकाराम महाराज असे देऊचे नव्हते ना, तसे तुम्ही सुद्धा मंगळवेळेचे नाहीये. अनिल महाराज सुद्धा बाबुळगावचे नाही, मी सुद्धा सत्यगावचा नाहीये. इथं काही वेळ आलेला आहे ना, हा काड्या घालू नको, जे करायचं ते करण नीट. याचं नाव भक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल खूप सांगता येईल. आता चला, तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. कशाचा परिणाम? बोला कशाचा परिणाम? भक्ती. आता या सावता माळ्याच्या हृदयात देव बसला. कशाचा परिणाम? सावता माळ्यासारखा साधू जगाच्या पाठीवर होणार नाही. सावता सागर प्रेमाचे आगर, प्रेमाचा आगर सावता माळे. सावता माळ्याच्या हृदयात देव बसला. कशाचा परिणाम? भक्ती. चला आता आणखी नाही सांगता येईल. जनाबाईच्या सुळाचं पाणी झालं. कशाचा परिणाम? भक्ती. ज्ञानेश्वर महाराज समाधीत बसले. कशाचा परिणाम? भक्ती. त्याच्याही पुढे जर जाऊन सांगायचं ठरलं महाराज तर भक्तीची अशी ताकद आहे, अशी ताकद आहे. जर तुमच्याकडे सात्विक भक्ती असेल ना तर देव काय देवाचा बाप तुमच्याकडे येतो, यात शंका नाही. हो, तुम्ही जर खरे भक्त असाल ना तर देवाकडे तुम्हाला जाण्याची गरज नाही. देव तुमच्याकडे येतो. नलगती सायात जावे वनांतरा, सुखे येतो घराना. हा भक्तीचा प्रकार. आता तुम्हाला एक सांगतो, इथे एक भक्त आहे, त्या भक्ताचं नाव आत्मानंद महाराज. ही एवढी जी सेवा आहेत ना, ही त्यांच्या भक्तीची ताकद आहे. मग जे भक्ती अनंत काळ टिकते, भक्तीला मृत्यू नाही. उत्तमची उरे कीर्ती मागे. जो तुमचं कर्म जर चांगलं असेल, तुम्ही शरीर रूपाने जरी निघून गेला तर कर्म चांगलं असेल तर तुमचं नाव मरण उत्तरही निघतं. छत्रपती शिवाजी महाराज कोणा पाहिले का? पाहिले कोणीच नाही, पण शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर मनगटात रक्त सळसळ करतं का नाही? याचा अर्थ महाराज शरीराने गेले पण उच्च विचाराने आजही आहेत. याचं नाव भक्ती. चला आता खूप सांगता येईल. भक्ती. दुसरी गोष्ट प्रेम. आता नाथ महाराजांनी सांगितलं, देवा तुला ओळखण्याचं ज्ञान मला आहे, पण ज्ञानाची परिभाषा कळण्यासाठी पहिली गरज भक्तीची. ती भक्ती कशी असावी मी तुम्हाला सांगितलं. आता दुसरी गोष्ट प्रेम. आता प्रेम म्हणजे काय हा सर्वात मुद्दा समजावून घ्या तरुणांनो. आपलं प्रेम उलट आहे. आपलं प्रेम म्हणजे कसं आहे? संसारातलं प्रेम हे नाशवंत प्रेम आहे. आपलं प्रेम खरं राहत नाहीत म्हणून ते अनंत काळ टिकत नाहीत. अनंत काळ टिकतं पण जर खरं असेल तर. आता प्रेमाची तुम्हाला व्याख्या सांगतो. प्रत्येक मंदिरात जा, रामाच्या मंदिरात जा, रामाजवळ कोण आहे? रामाजवळ सीता, बरोबर आहे का नाही? शिवाजवळ पार्वती आहेत, विष्णूजवळ लक्ष्मी आहे. पण जर तुम्ही कृष्णाच्या मंदिरात गेले तर कृष्णाजवळ कोण आहे? कोण आहे? राधा. राधा ही कृष्णाची कोण आहे? हा बरोबर, भक्त. राईट, भक्त. भगवान गोपाल कृष्णाला किती बायका होत्या? हा किती? 16,108. मग 16,108 बायकाचा धनी उभं राहताना त्याने राधेलाच जवळ का घेतलं? तर याचं नाव प्रेम आहे. फक्त याचं नाव प्रेम आहे. ध्यानात ठेवा. आणखीन सांगतो प्रेमाची व्याख्या. भजन करा. विठ्ठल विठ्ठल. आपलं
आपलं प्रेम उलट आहे. मी आपलं प्रेम थोडकं आता आपलं प्रेम सांगतो. आपलं प्रेम असं आहे, मुलगा मुलीवर प्रेम करतो, मुलगी मुलावर प्रेम करते. हसण्यासारखी गंमत नाहीये, फक्त ऐकून तुम्ही नीट याच्यावर डिपेंडमध्ये विचार करा की यातनं काय आपल्याला शिल्लक सार काय मिळाला. मला सांगायचं काय, आपलं गाढव प्रेम, मुलगा मुलीवर प्रेम करतो, मुलगी मुलावर प्रेम करते. ती म्हणते मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, हाय म्हणतो मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. हे घरचे यांच्या लग्नाला परवानगी देत नाहीत. मग यांना पळून गेल्याशिवाय नियतीनं ते घडतं. त्याच्यात हसण्याचा विषय नाही, नियतीनं ते घडतं. मग हे निघून जातात. निघून गेल्यानंतर ते काय सहजासहजी जात नाहीत, सुके जात नाहीत, ओले जातात. हा त्याच्या बापाचे पैसे उठवतो, ती तिच्या आईचं सोनं उठवती. लांब निघून जातात. निघून गेल्यानंतर आता नीट ऐका, असे किस्से खूप घडले, पण सांगतो मी तुम्हाला. निघून गेल्यानंतर जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत मजा मारतात, बरोबर आहे का नाही? आणि एकदा की पैसा संपला आणि उपाशी मारायला लागले का यांच्या प्रेमाचा परतीचा प्रवास सुरू होतो. उपाशी मारायला लागले का हा म्हणतो तूच म्हटली म्हणून मी आलो, नाही तर मी मा बापाला एकटा होतो. ती म्हणते अरे थोबड तोंड्या, माझा बाप माझं तोंड पाहिल्याशिवाय झोपत नव्हता, तो मला फूस लावून आणलं, तू माझ्या आयुष्याचं वाटोळं करून टाकलं. त्यांच्यात भांडणाला सुरुवात होती. अनिल महाराज, जिथं प्रेम असतं तिथं भांडण नसतं, जिथं भांडण असतं ना तिथं प्रेम नसतं. आणखीन मला पुढं काय सांगायचं नीट ऐका. आता त्यांच्यात भांडणाला सुरुवात होते, उपाशी मारायला लागले. महाराज साधू असू द्या, झोळीवाला साधू असू द्या, झोळीत जर काहीच मिळालं नाही, पोट जर कोकलायला लागलं ना, गडीवर त्याचा साधू तो बाजूला ठेवतो. माहिती आहे तुम्हाला? तहानेली तहानाची प्यावे, भुकेली भुकेची खावे, हे आत्मानंद बाबा पुरतंय. आम्ही फक्त टापा हाणणे, आम्ही तसं मुळीच न वागणे. सोपं नाही. साधना म्हणजे काय जोक नाहीत महाराज. माझे जगद्गुरु जनार्दन स्वामी, तुम्हाला माहिती नसेल, माझे बाबाजी ना ज्यावेळेस त्र्यंबकेश्वरच्या आश्रमाचं काम चालू होतं, बाबाजीकडे जर माणसं आले ना, अनिल महाराज तुम्ही खूप लहान असाल त्यावेळेस, बाबाजीकडे जर माणसं आले, बाबाजी बसून देत नव्हते. कुठून आले? बरोबर टेम्पो आणले का? मग आता काय करा, तेवढे दगड आहे ना इकडे उचला. बाबाजी दगड उचलायला लावायचे त्यांना आणि निघाय टायमाला म्हणायचे बाय तो दगड आहे ना तो उचक, तिकडे ना 1000 रुपयाचं बंडल आहे, मी गपचीप ठेवली बरं का, त्याच्यावर तुम्ही फक्त 10 रुपये काढा. तुमचं एवढा तेव्हा 10 रुपयाचं खूप चहा यायचा, काय 4-5 पैसे 10 पैसे चहा असायचा, त्याच्यातून 10 रुपये काढा आणि तुम्ही एवढे चहा प्या, बाकीचे पैसे तसेच ठेवून द्या बरं का. अहो माणूस तिकडे गेला आणि दगड उचकले, खरंच पैशाचं बंडल निघत होता. खरंच हो, ज्याने आयुष्यभर कमरेला धोतर लावलं माझ्या जनाबाबाने, पण तेच आयुष्यभर कमराला काय लावलं? बारदान. माझ्या दहेगावच्या जनाबाबांना आयुष्यभर कमराला बारदान लावलं, पण कमराला बारदान लावून फिरणारा साधू हा सर्व जगाचा राजा होता, त्याचं नाव जनार्दन होतं. महाराज माहिती आहे तुम्हाला? हा, माझ्या बाबानं असं बारदान जर काढलं आणि सर्व पुढं जर असं हलवलं ना, तर त्या बारदानातून सोन्याचे ठोकळे पडत होते. सोपं नाही. हा महाराज लक्ष्मी पाणी भरवतो, धन्य धन्य ते वैष्णव सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. सोपी नाही. मला या विषयाकडे मला सांगायचं काय, फक्त नीट ऐका. आपलं प्रेम कसं आहे? आपलं प्रेम खायला मिळतं तोपर्यंत आपण जीव लावतो, खायला संपलं का आपण सख्या भावाचे सुद्धा काळ बनतो. आपल्या प्रेमात स्वार्थ आहेत. फक्त मला जाताना एक सांगायचं आहे, सर्वात महत्वाचा मुद्दा, मुलगा मुलीवर प्रेम करतो, पळून जातात, पैसे खर्च करतात, पण उपाशी मारायला लागले का मग त्यांना घर दिसतं. मग घरी जावं तर घरचे आपली कसर करणार नाही. मग आता घरूनही उकलो आणि इकडूनही उकलो, आता मेल्याशिवाय पर्याय नाही. मग ते काय करतात? रेल्वे खाली जातात. रेल्वे खाली गेल्यानंतर पेपरला फोटो येतो, 2 प्रेमी युगल रेल्वे खाली आत्महत्या करून मेले. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, नीट ऐका. 2 प्रेमी युगल रेल्वे खाली आत्महत्या करून मेले इथपर्यंत ठीक आहे, पण ते प्रेमापोटी मेले का वासनेपोटी मेले? हो, माझा प्रश्न नीट ऐका. 2 प्रेमी युगल रेल्वे खाली आत्महत्या करून मेले इथपर्यंत ठीक आहे, पण ते प्रेमापोटी मेले का वासनेपोटी मेले? दादा वासनेपोटी, बरोबर आहे का नाही? मग मला तुम्हाला एक सांगायचं आहे, आमचं शास्त्र असं सांगतं, जिथं वासना असते ना तिथं प्रेम नसतं, आणि जिथं प्रेम असते ना तिथं वासना नसते. ध्यानात ठेवा. तुम्ही प्रेम करता, पण वासनेवर प्रेम करतात, शरीरावर प्रेम करतात का मनावर प्रेम करतात का त्या विचारावर प्रेम करतात, याच्यातलं भक्तिशास्त्र डिफेंड आहे. आमच्या भगवंताने राधेवर प्रेम केलं, राधा, पण राधेचं नुसतं नाव जरी काढलं ना, कान्हा राधा बघितली का रे, तर माझा भगवंत रडायचा. हो, राधा म्हटलं का डोळ्यातून धारा यायच्या माझ्या देवाच्या. का? तर महाराज या प्रेमात नैतिकता होती, आपल्या प्रेमात नैतिकता राहिली नाही. मला सांगायचं काय, सर्वात महत्वाचा मुद्दा, प्रेमाची खाण म्हणजे ह्या माझ्या बहिणी माझ्या माता आहेत ना महाराज, जगात प्रेमाचं प्रतीक महाराज, हो प्रेमाचं प्रतीक सांगितलेलं आहे. प्रेमाचं सर्वात मोठी ताकद जर असली, त्या ताकदीचा पाया म्हणजे माता आहे. प्रेमाचा हो पाया माता आहेत आणि प्रेमाचा कळस महाराज पत्नी आहेत. हो, जगात कुणावर प्रेम करू नका,
हो, पण ह्या दोन गोष्टीला बिगर प्रेमाचं ठेवू नका. पहिली आई आणि दुसरी बायको. सर्वात जास्त त्याग आपल्या जीवनात, आपला संसार सुखी होण्यासाठी आपल्या परिवारात सर्वात जास्त त्याग कुणाचा आहे? पहिला आईचा आणि दुसरा बायकोचा. हो, बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती, वाढवे श्रीपती सवे दोन्ही. त्याने तुमच्या दोघांचं रक्षण केलं, पण तिनं असताना दूध झालं, तयार झालं. ते दूध तिनं आपल्याला विनामूल्य पाजलं का नाही? 3 किलोचा गोळा होता, 63 किलो तिनं बनवला का नाही? हो, तिनं तुझ्याकडून काही तू मागितला का? काहीच नाही. तिचं प्रेम निस्वार्थ. आता दुसरी बायको, जी बायको आपल्याला करायची, तिच्या बापानं सांगितलं बाई हा नवरा तुला करायचा आहे. बापा पुढे ती शब्द बोलत नाहीत. आपल्यात किती खुडी आहे तिला माहिती राहत नाही, पण बापाच्या सांगण्याहून एका मिनिटात ती तयार होती का नाही? होती का नाही? हा जर्सी महाराज, याला कशाची अक्कल नाही, फक्त शिकलेलं खूप म्हणून बाप पोरगी देते. आणि त्या पुरीनं महाराज आपल्यातलं काहीच माहिती नसताना 7 जन्म तो आपल्यासोबत संसार घेण्याची याची प्रतिज्ञा ती अग्निपुढं करते का नाही? ही तिची किती मोठा त्याग असेल. तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळेस मुलगी सासरी निघते ना, तुम्ही नीट विचार करा. जो बाप मांडवासाठी फिरतो महाराज, जो बाप अन्नदानासाठी फिरतो, डागासाठी फिरतो, वराडासाठी फिरतो ना, फक्त त्याचं कारण माझ्या ताईचं कल्याण झालं पाहिजे एवढं लग्न लागलं. लोक जेवून गेले आणि मुलगी एकदा सासरी निघाली का, सासरी निघालेली मुलगी तिला जी दिसेल तिच्या गळ्यात मिठी मारती, कडून रडायला सुरुवात करते. आत्या मी चालले बर का, काकू मी चालले बर का, मामी मी चालले बर का. आत्याजवळ रडती. आणि माझा नाना मला सकाळी सकाळी चहा मागत होता, आता मी नाही येत, माझ्या आईला सांग बरं का, माझ्या नानाशी भांडू नको, सकाळी त्यांना चहा लागतो, चहा करून दे. रडते, बाहेर गावी चालली, पण चिंतन तिचं आईबापाचं आहे. निष्काम प्रेम, स्त्रीत्वाची गंमत सांगतो महाराज. पण जी मुलगी आज आपलं घर सोडून निघून चाललेली आहे, त्या मुलीला आनंदाने निरोप देण्यासाठी त्या बापाची तिच्या समोर जाऊन उभं राहण्याची हिंमत होत नाही का होत नसेल तर महाराज त्या प्रेमात निष्क्रियता नाही, त्या प्रेमात खरी ताकद आहे. त्या प्रेमाने, त्या मुलीच्या प्रेमाने त्या बापाला बांधलं. निघालेला बाप खांबाला मिठी मारून रडतोय, पण मुली समोर जात नाहीत. याचं कारण महाराज मी तुम्हाला जाताना एक सांगतो, संसाराचे 2 व्याख्या आहेत. हो, या स्त्रियामध्ये ही ताकद आहे. तुम्हाला एक सांगतो, सर्वात मोठं संसारात तरुण जर जायचं असेल ना, हो, स्त्री रत्नाची खाण आहे. पण स्त्री रत्नाची खाण, तुम्ही जगातले नारीचा आदर करा नाही तर करू नका, पण ह्या 2 माऊल्यांचा कधीच आवेर करू नका. त्यातली पहिली आई, दुसरी बायको. आई आणि बायको यातला फरक सांगतो, कळालं का? जन्म देऊन संसाराची व्याख्या शिकवते, जन्म देऊन संसाराची व्याख्या शिकवते, तिला आई म्हणतात. आणि त्याच संसाराचा गाडा 7 जन्मासाठी आपल्या खांद्याला खांदा लावून ओढते, तिला पत्नी म्हणतात. ध्यानात ठेवा. म्हणून बेटे हो, जर या संसारातून तरुण जायचं असेल ना, तर आईचा अपमान कधी करू नका. शब्द ध्यानात घ्या माझे. या संसारातून जर तरुण जायचं असेल ना, तर आईचा अपमान कधी करू नका. आणि कितीही राग येऊ द्या, फक्त बायकोवर हात करू नका. देव काय, देवाचा बाप सुद्धा तुम्हाला मुजरा केल्याशिवाय राहणार नाही. ही सानप महाराजचं वचन आहे. अरे आपण धडाड आया बहिणीला काय बोलतो महाराज, आपल्याला लाज वाटली पाहिजे. किती स्त्रियांचा आवेर आता काल परवा. सर्वात मोठा माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या काळात माझ्या राजाने महाराज राक्षस वृत्तीच्या लोकांना सांगितलं होतं, माझ्या माय बहिणीकडे जो बोट करेन, माझ्या मातेकडे जो वाकडी नजर करेल, त्याच्या डोळ्यात बोट घालून त्याचा डोळे काढल्याशिवाय राहणार नाही. त्याचे हात बखाडापासून तोडून त्याला गाढवा कुत्र्या पुढे फेकल्याशिवाय राहणार नाही. किती ताकद होती. अबो वैरी घाबरत होतो माझ्या राजाला. आज त्याच माझ्या माता भगिनींची सांगा ना इज्जत सुरक्षित आहे. लई भक्ती फळाला आली, लई कॉमेडी कीर्तन वाढले. काय त्याचा आउटपुट काय मिळालं? मी सांगितलं क्वांटिटी वाढली पण क्वालिटी घटली. देवा हो. अरे मी 1992ला ज्यावेळेस कीर्तन करायला लागलो ना, आज तरी 12 बोलवतोय. मागे युट्यूबचे जर कार्यक्रम ऐकले, अतिशय बेकार बोलत होतो मी, अतिशय घाणेरडं बोलत होतो. मला सांगायचं काय, कोण म्हणतं लोक बिघडले, आम्ही म्हणतो लोक बिघडले, लोक बिघडले. अरे मी पुरा महाराष्ट्र फिरलो देवा पाटील, मला बिघडे लोक अजून सापडले नाहीत. एवढ्या रानमाळावर एवढ्या मोठ्या सप्तात आणि इतकी मोठी टाळकरी वाळकरी माझ्या माता भगिनी. कोण म्हणतं समाज बिघडला, समाज बिघडलेला नाही. अनिल महाराज फक्त या भरकटलेल्या दिशा जर मिळाली ना, तुम्ही आत्माराम महाराजांची शपथ घेऊन सांगतो, कलियुगात सुद्धा रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद या विचारात आहे. मूर्ख लोक पैशासाठी काही बोलतात, ढंगडे करतात. मला आवडत नाही या गोष्टी, पण नाविलाज आहेत. फक्त आता काय भगवंताचं कार्य म्हणून करायचं. फक्त एक जाताना सांगतो, सात्विकता ठेवा जीवनात. सात्विकतेची ताकद सांगू का? आशीर्वाद दिल्यावर कल्याण होतं, शाप दिला तर वाटोळं होतं. ही ताकद सात्विकतेची आहे. विठ्ठल एवढंही तुम्हाला कळणार नाही. तुम्हाला आणखी एक जाताना सांगतो, प्रेम ह्या शब्दाची व्याख्या तुम्हाला सांगतो. आता प्रेम म्हणजे काय, नीट ऐका. प्रेम कशाला म्हणता? प्रेम गोकुळातल्या गवळणी माझ्या कृष्णाची बासरी ऐकल्याशिवाय गोपिका जेवत नव्हत्या. कशाची ताकद? हो, माझ्या कानाची बासरी ऐकल्याशिवाय गाय पनवत नव्हती, त्या गायीच्या कासेला वासरू लागत नव्हतं. कशाची ताकद? प्रेमाची ताकद आहे का नाही?
हो ती गवळण आता तुम्हाला सांगतो गोकुळातल्या गवळाने कृष्णाच्या प्रेमाने इतक्या वेड्या झाल्या होत्या इतक्या वेड्या तर ती गवळण माझ्या कृष्णाला काय म्हणायची माहितीये कृष्णा तुझ्या मुरलीचा ध्वनी वाजव तुझ्या मुरलीचा ध्वनी एक माझ्या कृष्णावर प्रेम करणारी गवळण माझ्या भगवंताला सांगते कृष्णा तुझी मुरली नाही ती मग मुरली नो हे केवळ बाण एकाना तिने हरिला माझा प्राण ए भगवंता संसार केला दानाधीन एवढी हृदय संचरली आहार सावळिया रे 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 सावळिया रे ए सावळिया रे सावळिया सावळिया ए सावळिया रे सावळिया रे 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 सावळी ए काना आहार सावळिया कैची वाजवली वाजवली मुरली 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 आहार सावळिया कैची वाजवली वाजवली आहार सावळिया कैची वाजवली वाजवली मुरली आहार सावळिया कैची वाजवली वाजवली मुरली आहार सावळिया वाजवली मुरली 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 आहार सावळिया वाजवली वाजवली आहार सावळिया कैची वाजवली वाजवली मुरली आहार सावळिया कैची वाजवली वाजवली मुरली बासरीचा आवाज ऐकला ना हे पक्षी गिरट्याच्या बाहेर निघायचे आणि कृष्णाकडे पळायचे कशाची ताकद प्रेमाची आहे का नाही महाराज म्हणतात देवा मुरली नोव्हे केवळ बाण तिने हरिला माझा प्राण संसार केला दाना दिन एवढी हृदय संचरली आहारे सावळिया रे 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 ये सावळिया सावळिया रे सावळिया रे राम कृष्ण हरी हे राम सा प्रेम करा नितांत प्रेम करा माझ्या मालका ज्यावेळेस तुम्ही माझ्या मालकाचे होतात ना सर्व जग तुमच्या पाठी असू द्या पण माझा मालक तुमच्या पाठीशी नसू द्या तुम्ही बुडणार यात शंका नाही पण सर्व जगाने तुमचा धिक्कार करू द्या पण माझा मालक तुमच्या पाठीमागे असू द्या अरे कोई माई का लाल आपका बाली बाका नहीं कर सकता ये मेरे प्रभू का वादा है म्हणून माझ्या देवावर प्रेम करा दादा नाथांनी तेच मागितलं कृष्णा मला देव पाहतो ना तर ज्ञान नको देऊ मला पहिली भक्ती दे दुसरं प्रेम दे मग नाथानं विचारलं ठीक आहे नाथ बाबा जर तुम्हाला ज्ञान आणि भक्ती आणि प्रेम जर दिलं तर मग मला ज्ञानाची परिणती कळते मग ज्ञानाची परिणती कळल्यानंतर अहंकार होत नाहीत अभिमान होत नाहीत म्हणून मला भक्ती प्रेमाशिवाय ज्ञान तर हवंय पण भक्ती प्रेमाशिवाय देऊ नका अभंगाच्या पहिल्या चरणात भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा 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 भक्ती प्रेमाविना अभिमान नित्य नवा तया माझी अभिमान नित्य नवा तया माझी
खरं सांगतो तब्येत बरोबर नाही आवडत. 4-5 दिवसापासून जरा धावपळ झाली, पोराचं जमलं बरं लयच झटू. हा हा त्या गोष्टी नाही सांगायच्या राहते, पण मग त्याच्यामुळं आहे ना. हा आल्या मला आमच्या चिळ्यावार महाराज म्हणे, या पोराने सांगितलं महाराज तुमची तब्येत खालवली खालवली म्हणजे ना. मी म्हणजे काय महाराज, मी तब्येती जास्त लाड करत नाही. खरं सांगतो मी 24 तासात एकदा जेवतो. तुम्हाला कोणाला माहीत नसेल, अनिल बाबाला माहिती. मी आज दुपारी जेवलो, दुसऱ्या दिवस दुपारी. आणि महाराज तुम्हाला एक सांगू का, ज्या आहार, भय, निद्रा आणि मैथून 4 शत्रू आहे माणसाचे. तुम्हाला काय वाटतं ज्यादा खाल्लं म्हणजे लई ताकद वाढते असं नाही. तुला चमक सुद्धा निघू शकते जास्त अन्न. हो सायन्स म्हणजे मी आयुर्वेदाचार्य आहे बरं का, नॅचरोपॅथ बॅचलर ऑफ आयुर्वेद. माझा आयुर्वेदाचा स्टडी आहे. तुम्ही मला बावळट समजू नका. हां म्हणजे बाबा तुम्हाला वाटत असेल ठोकू राहील असं असं काही म्हणत. माझा मुलगा डॉक्टर आहे. हां मग डॉक्टर म्हणजे मी कशासाठी बनवला, पैसे कमवण्यासाठी नाही. आपण रामकृष्ण हरी मंदिर बनवलेलं आहे. मग रामकृष्ण हरी मंदिरावर आपण हॉस्पिटल टाकलेलं आहे. पेशंट आलं ना तर आम्ही अति कमी पैसा महाराज त्या माणसाचा रोगच बाहेर काढून टाकतो. हां आणि त्याच्याकडे जर पैसे नसले ना फ्री ऑफ सुद्धा करतो. त्याच्यात आज तुम्हाला काय, माझ्या गावचे आमचे आवड पाटील माझ्यासोबत आले, त्यांना विचारा पाहिजेत. मी कुठे आम्ही हॉस्पिटल उघडू शकतो, पण आमचे चिरंजीव त्यांनी नॅचरोपॅथी केली, आयुर्वेदाचा पूर्णपणे स्टडी केलेला आहे आणि त्यांना मुलगी त्याच डिग्रीची मिळाली आणि म्हणून आपण तिथंच हॉस्पिटल चालू केलं महाराज. आणि मी किती वर्षापासून आयुर्वेदाचा माझ्या वडिलांचा स्टडी होता, माझा स्टडी आहे. मी अगदी म्हणजे स्वाभिमानाने सांगतो, ती भगवंताची कृपा आहे. हजारो लोकांना आत्तापर्यंत रिपेअर केलेलं आहे, ते बी फ्री ऑफमध्ये महाराज. आणि म्हणून तुम्हाला एक जाताना सांगतो, मी नीट ऐका फक्त माझं. मी बावळाटवाने बोलतो असं काही समजू नका, विनोद करतो असं नाही. माणसाचे 4 शत्रू आहेत. माणसाचे किती शत्रू आहे? 4. त्यातला पहिला शत्रू कोणता आहे? आहार. आहार म्हणजे दाबणे. माणसाचा पहिला शत्रू काय? आहार. दुसरा भय. तिसरा निद्रा आणि चौथा मैथून. हे 4 शत्रू आहेत. म्हणून कुठल्या गोष्टी आहार. आता आहाराची गंमत सांगतो तुम्हाला. आहार मला वाटतं मग दादा पाटलांना फोन केलं, विचारित होतं जेवायचं. अनिल महाराज थांबले. म्हणलं अनिल महाराज 100% थांबल. मी आमच्या पाटलांना म्हणत होतो, अनिल महाराज माझं लेकरू आहेत, मी अनिल महाराजची स्तुती नाही करीत. महाराज एवढं लेकरू आचरणशील पोरग आहे बरं का. अरे माझ्या नाशिक जिल्ह्यात राहतं. मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो, ज्याची स्तुती करायची त्याची स्तुती करावी, नाहीतर स्तुती करणं सुद्धा महाराज मूर्खपणाचं ठरतं. कारण स्तुती सुद्धा म्हणजे एक दगडच आहे तो उभी. आलं लक्षात. समोरून जो दगड येतो त्याला स्तुती म्हणतात आणि पाठीमागून जो दगड बसतो ना त्याला निंदा म्हणतात. पण पाठीमागच्या दगडापेक्षा साधक लोकांना तर दोन्ही दगड आवडत नाहीत, पुढचा आवडत नाही मागचा आवडत नाही. पण हे माझं पोरग आहे म्हणून सांगतो. जिज्ञासू आहेत, अभ्यासू आहेत, तज्ज्ञ आहेत, चांगल्या घरातलं पोरग आहेत. मी अनिल महाराजांच्या आज्याच्या दाव्याला होतो मला वाटतं, आजच ना. हां आणि अतिशय जिज्ञासू महाराज. इतकं गोड बोलतो. साच आणि मवाळ मितले आणि रसाळ ते शब्द जैसे लोळ अमृताचे. मला हे लेकरू खरं सांगतो, पांडुरंगाची शपथ सांगतो, मला खूप आवडतं हे पोरग खूप. अरे याचे नुसतं व्हिडिओ जरी पाहिलं ना तरी मी अरे बघा कसं बोलतो ही पोपटावानी. त्या मुलीबद्दल किती गोड सांगितलं महाराज. असले लेकरं जर घडले ना, निरागस लेकरं, तर मी खरंच सांगतो महाराज, संप्रदायात ताकद वाढल्याशिवाय राहत नाही. नुसता पैसा नसावा मग. मला तर लोक आहे ना, मी पार आता नागपूरपर्यंत जातो, इकडे सांगली, सातारा, कोल्हापूर, ज्योतिबाची वाडी, लांजा, राजापूर, रायगड, पेन, पनवेल, खालापूर, पुरून, मुंबई. मी अजून ठरवून कार्यक्रम गेले नाही. पण तुम्ही म्हणे महाराज ठरवाच. आता काय करावं बा म्हणलं हे नरकाला ना आम्ही नरकाला. आत्मानंद महाराजांच्या दरबारात आहेत. महाराज आम्हाला नीती शिकवली तुकाराम महाराजांनी. आमच्यासाठी काही बंधनं टाकलेले आहेत. आता हे बाकीचे विसरून गेले, पण मी नाही विसरत. बंधनं सांगू तुम्हाला, हा काय अभंग नाही. लोक म्हणतात तुकाराम महाराजांनी हा अभंग लिहिला. अभंग नाही, बावळट आहे हो. ती कीर्तनकारांसाठी नीती लिहिली. काय नीती लिहिली? पहिली नीती सांगितली, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. पहिल्यांदा सांगितलं उमेश महाराज, जिथं तुम्ही कीर्तन करताना तिथलं अन्न खाऊ नका. दुसरं सांगितलं माळ घालू नये गळा. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, म्हणजे जिथलं कीर्तन करताना तिथलं अन्न खाऊ नका. दुसरं प्रमाणे माळ घालू नये गळा. माळ कोणती? तुळशीची माळ नाही बरं का. हा फुलांचा हार आणला ना, हा दुसऱ्याच्या हातून तुम्ही तुमच्या गळ्यात घालून घेऊ नका. बुका लावू नये भाळा. भाळा म्हणजे मस्तक. दुसऱ्याच्या बोटानं आपल्या कपाळाला बुका सुद्धा लावून घेऊ नका. तुझ्या बोटाला लखवा झाला का, मग तुझ्याच बोटानं लावतो, असा त्याचा अर्थ आहे. बुका लावू नये भाळा. आता तिसरं चरण नीट ऐका, ही नीती आमच्यासाठी. तिसऱ्या चरणात काय सांगितलं? तट्टा ऋषभाशी दाना. तट्टा म्हणजे घोडा आणि ऋषभ म्हणजे बैल.
तर तुकाराम महाराज या प्रमाणातून उदाहरण देऊन सांगतात, हे बाबा शेतकऱ्याच्या वावरात पहिले शेतकऱ्याकडे हे जनावर असायचे घोडे आणि बैल. तर तुकाराम महाराज म्हणायचे दिवसभर शेतकऱ्याच्या वावरात नागर ओढणारे बैल. एका दिवसात त्यानं 1.5 एकर रान नागरलं आणि तो शेतकरी त्या बैलाला घेऊन घरी आला आणि त्यानं गव्हाणीला बैल बांधले. मग गव्हाणीला बैल बांधलेले बैल उपाशी राहते का? उपाशी राहते का? नाही. हो, उपाशी राहत नाही. हो, ते खातात, चारा खातात. पण किती चारा खातात? किती? शेतकऱ्यानं जेवढा टाकला तेवढा चारा खातात. हो, शेतकऱ्यानं टाकलेल्या चाऱ्यात जर त्या बैलाचं भागलं नाही तर ते बैल असे शेतकऱ्याकडे गरण करता का? शेतकरी दादा तुम्हाला पटतं का? एका दिवसात 1.5 एकर रान नागरलंय, थोडं वाढवा टाकला असतं तर काही फरक पडला असता का? असे ते बैल शेतकऱ्याकडे गारण करता का? नाही करते. शेतकऱ्यानं जेवढा चारा टाकला तेवढं खाऊन मस्त रवंत करता का? नाही. जसं शेतकऱ्याच्या वावरात नागर हाकणारा बैल जर शेतकऱ्याकडे चारा मागत नाही तर मूर्खांनो तुम्ही समाजाकडे द्रव्य मागू नये जाणार. आणि जर मागाल तर मग शेवटच्या चरणात आम्हाला दंड दिलेला आहे. कोणता दंड? तुका म्हणे द्रव्य देती आणि घेती तेही स्वर्गा जाती. काय तुम्ही नीट वाचले का? अजिबात नाही. तुका म्हणे द्रव्य देती घेती तेही स्वर्गा जाती. अहो तसं नाही, ते पूर्वीचं होतं नरका जाती. आता करेक्शन करून घेतलं त्याचं. मग अशी जर परमार्थाची स्थिती असेल माझ्या दादा हो तर तिथं भक्ती प्रेम आणि ज्ञान नाही बरं का. आता थोडंसं उघड झालंय. आता परत या विषयाकडे 5 मिनिटात कीर्तन संपवतो. 5 मिनिटं माझ्याकडे लक्ष द्या. म्हणून तुम्हाला एक पहिला मुद्दा सांगतो का भक्ती प्रेम आणि ज्ञान या 3 गोष्टीचं आचरण कोणाकडे होतं? या 3 गोष्टीचं आचरण जनाबाईकडे होतं. या 3 गोष्टींचं आचरण मुक्ताबाई. संपवायचं का? विठ्ठल 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 विठ्ठल. तसं काय नाही बरं का. तुम्ही म्हणशाल तर संपून टाकू आपण. फक्त माझ्याकडे लक्ष द्या. हां ऐका, मी लय लांब 200-250 किलोमीटरवरून आलो आहे पळत पळत उड्या दाड्या घेत. मग थोडंसं ऐका येड्याचं आहे का नाही. फक्त तुमच्या पाया पडून सांगत. हां माझ्याकडे लक्ष द्या, बोलू नका मध्ये बरं का. तर मी तुम्हाला एक सांगतो, देवाकडे या 3 गोष्टी मागा मा बापाव बरं का. या बा किती पैसा कमवा, किती पैसे कमवा, पैसा सोबत येत नाही. कोरोना काळात चांगले चांगले मेले मा डोळ्यासमोर, पेटवायला सुद्धा घरचे गेले नाही. म्हणून म्हणतो थोडंफार दान करत राहायचं, सात्विक खायचं, सात्विक जगायचं. आणि तुम्हाला एक सांगू का, जगात सर्वात वाईट कोण आहे त्याच्यात पहिला नंबर आपला लावा. बुरा देखन में गयो. गोस्वामी कबीरदास जी कहते बेटा बुरा देखन में गयो, बुरा मिला नहीं कोई. जब घट भीतर देखी आंख से मुझसे बुरा नहीं कोई. जगात सर्वात वाईट कोण आहे त्याचा नंबर आपल्याला. कोणाकडे बोट करून कोणाचे दोष काढू नका. दुसऱ्याचे दोष काढून बोलण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण करा. भक्ती प्रेम वाढतं. चला आता या विषयाकडे मी तुम्हाला काय सांगत होतो. सर्वात महत्वाचा मुद्दा, नाथांना भक्ती प्रेम आणि ज्ञान या 3 गोष्टीची प्राप्ती झाली. म्हणून नाथांच्या ठिकाणी जो अभिमान नावाचा अहंकार होता तो जिरला. आणि ज्याला महाराज या 3 गोष्टी प्राप्त झाल्या पण त्याच्यात थोडी जर कमी जास्त झालं तर त्याला अहंकार वाढतो. म्हणून महाराज म्हटले देवा कुणालाच निस्त्या ज्ञानी बनू नको. निस्त्या ज्ञानामुळे रावण वाया गेला, निस्त्या ज्ञानामुळे हिरण्यकश्यप संपला, निस्त्या ज्ञानामुळे हो महाराज काय घडत सांगता येत नाही. मग त्या ज्ञानाची परिभाषा कळण्यासाठी या 2 गोष्टी गरजेच्या. भक्ती प्रेमाविन भक्ती प्रेम आणि मग तिसरं ज्ञान. मग हे 3 जर एकत्र असले तर अभिमान जिरतो. महाराज म्हणता अभिमान नित्य नवा तया माझी. आणि मग नाथांना देवाने सांगितलं बरं ठीक आहे. नाथ महाराजांनी सांगितलं देवा ठीक आहे मला मान्य आहे. देवाने सांगितलं नाथ महाराज तुम्हाला भक्ती प्रेम ज्ञान दिलं. आता तुम्ही ज्ञानाची आणि भक्तीची परिभाषा सांगितली. वाजू नका कुठं तरी लूज कॉन्टॅक्ट आहे बघा, स्पार्किंग होते बाहेरची. भक्ती आणि ज्ञानाची परिभाषा कळाली पण प्रेमाची, ज्ञानाची आणि भक्तीची परिभाषा कळाली पण प्रेमाची परिभाषा काय. तर नाथ महाराजांनी सांगितलं प्रेमाची परिभाषा काय तुम्हाला माहिती आहे देवा काय. प्रेम सुख दी, प्रेम सुख दी, प्रेम सुख दी, प्रेम सुख दी, प्रेम सुख दी 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 दी, प्रेम सुख दी दी दी, प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. प्रेम विना नाही समाधान. मला सांगतो जीवनामध्ये
समाधानाची प्राप्ती करायची ना तर पहिलं प्रेम कमवा दादा, प्रेम. जर प्रेम नसल, तुम्हाला गाव माहिती आहे का, अयोध्येचा त्याग केला लक्ष्मणाने. जिस नगर में मेरे भैया राम नहीं है, उस नगर में ये दशरथ ये लखन नहीं रह सकता है. जब ते कुमत कुमत जिय ठयऊं, खंड खंड वही हृदय न गय हूँ, बरमागत मन भय नाही पीरा. ए माते, माझ्या भावाला वनात पाठवताना तुझ्या जिभेचे तुकडे का पडले नाही, तुझ्या तोंडात किडे का पडले नाहीत? जर एका गादीसाठी तू एकाला लात मारली, मला हात लावला, पण मी भरत तुला सांगतो आजपासून माझ्या भावाला लोटून माझ्या भावाला वनात पाठवणारी काही ती माझी माता नाही आणि मी तुझा पुत्र नाहीत. महाराज भावासाठी आईचा त्याग केला, याला प्रेम म्हणतात. माहिती आहे तुम्हाला, याला प्रेम म्हणतात. भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला सांगायचे, अर्जुना हे बघ, मी सोन्याची द्वारका सोडली, तुझ्या रथ बसलो, तुझ्या रथ हाकितो म्हणजे मला बावळट समजू नको. कळलं का, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आपलं सुद्धा माझं तुझ्यावर लय प्रेम. हा, लढायची बाळ आली मग म्हणतो मै येऊ करेन का, असं नाही. छत्रपती शिवरायांचे विचार सांगणारे खूप झाले आता, आहे का नाही, विचार सांगणारे खूप झाले, पण असंच वागा असं सांगणारं कोणीच नाही. तुम्हाला एक सांगू का, शिवरायांचे खूप विचार वाचू नका. हा, श्रीमान योगी नावाचा ग्रंथ, त्याचा मी स्टडी केलेला आहे. आता माझ्या ध्यानात नाही राहत, फक्त तुम्हाला जाताना एक सांगतो, शिवरायांचे एवढे विचार वाचूच नका. शिवरायांचा फक्त एकच विचार आचरणात आणा. अहो, तुमच्या संसाराचा पूर्णतः कळत झाल्याशिवाय राहणार नाही, ही ताकद विचाराची. त्याच्यात प्रेम नाही, काही नाही. चला जाऊ दे, आता कलीचा प्रवास विनाशाकडे. विनाश होणार, कलियुगा माझी दादा विपरीत होईल. कलियुगाची दादा ऐका थोरी विपरीत होणार. काय विपरीत होणार? कलियुगाची ऐका थोरी, पुत्र होईल पित्याचा वैरी, भ्रातरा सोडून हिंडतील घरोघरी नारी, ऐसा शकून माझा ऐकावा निर्धारी, 5 वर्षाची बाळा. खूप सांगता येईल, जातो बोलत नाही. या विषयाकडे मला एक सांगायचं आहे जीवनामध्ये, बरं का माझ्या भावानो, माझ्या बहिणीनो, तुम्हाला एक जाताना पाया पडून सांगतो, सानप महाराज आत्मानंद बाबांसमोर अजिबात कुठलाच मला पुढच्या वर्षी बोलू नका. तुम्ही बोलवतं कदाचित मी येणार नाही, पण एक जाताना सांगतो, आज तुमची माझी गाठ आत्मानंद बाबांनी घडून आणली. अनिल महाराजांच्या साक्षीनं आणि एवढ्या कीर्तनकारांच्या साक्षीनं सांगतो, माझ्या बहिणींनो, कळलं का, सर्वात जास्त प्रेम जर केलं, जेवढं प्रेम तुम्ही आपल्या आईबापावर केलं ना, तेवढंच कीर्तनकार लोक गायन आई माझी प्रेमाचे सागर, हे गायन आपल्याला जमत नाही. मी तुम्हाला जाताना एक सांगतो, तसं वागायचं शिका, नुसतं गाऊन जमणार नाही, तसं वागायचं शिका. आणि जर तुम्ही तसं वागल्या ना, तर मी गॅरंटेड सांगतो, तूच कौशल्य आहे, तूच माझी रेणुका आहे, तूच माझी जगदंबा आहे, तूच माझी जिजाऊ आहे आणि तूच माझी झाशीची राणी आहे. ध्यानात ठेवा, तुमच्यात फार मोठी ताकद आहे माझ्या बहिणींनो. अरे या, तुम्हाला माहिती आहे का, भारताची राष्ट्रपती बनल्या माझ्या प्रतिभाताई पाटील. हा, ताईंच्या गावात मी कार्यक्रम केला. पाटलाची कन्या, त्या पाटलाच्या कन्येनं दिल्लीच्या तख्ताला झेंडा लावला छत्रपती शिवरायानंतर. ही ताकद तुमच्यात आहे. म्हणून म्हणतो, हो, फक्त स्वतःला कधी कमी लेखायचं नाही, प्रेम करायचं, मस्तीत राहायचं, मस्तीत जगायचं. देवाशिवाय मी काहीच नाही. हो, देवा विन काही आता बोलणीच नाही, देवाशिवाय मला काही आवडत नाही. साधक बनायचं, साधना करायची, रामकृष्णारी मंत्राचं चिंतन करा, उघडा मंत्र जाणार रामकृष्ण. कधीच कुणाचं वाईट करू नका. देव काय, देवाचा बाप तुमचं वाईट करणार नाही, गॅरंटेड सांगतो. पाया पडायचं असेल ना, बाबा भेटला का लगेच तुम्ही पाया पडता. पाया कोणाच्या पडू नका, कोणाच्या पाया पडायचं नाही. मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो, तुम्ही आमच्या पाया पडता म्हणजे आमचे पाय लय चांगले, हे डोक्यातून काढून टाका. पाया जर पडायचं असेल ना, बरं का, तुम्ही लोक आमच्यासारख्या बाबा लोकांचे पाय धुवून पाणी पितात. नीट ऐका, माझा वेळ संपत आलेला आहे. आता मी कुठून सोडा कुठून धरा, फक्त शेवटचं सांगतो तुम्हाला. जाताना पाया जर पडायचं असेल ना, पंढरीत लोकांनाही अभिमान, जे स्पीकर नीट करा, पंढरीत लोकांनाही अभिमान, पाया पडायचे नाही एकमेका. दादा पाटील, पंढरपुरात कोणी कोणाच्या पाया पडलं तर चालतं, पण इकडं काय तसं करू नका. कळालं का? का करू नका मी तुम्हाला सांगतो. कारण तुम्हाला एक सांगतो, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, हे 5 प्रकारचे दोष सांगितलेले शास्त्राने. शब्द दोष, वाईट बोलणं सुद्धा दोष आहे. हो, स्पर्श दोष, एखाद्याला हात लावून स्पर्श करणं, तो जर अमंगळ असेल तरी दोष लागतो. हे प्रकार खूप सांगितलेले आहे. फक्त एक जाताना सांगतो, एवढं काय तुम्हाला कळणार नाही, मला सांगायला वेळ नाही. जाताना एक सांगतो, पाया जर पडायचं असेल कुणाच्या पडायचं, एवढं सांगतो, सेवा संपत तत्पूर्वी चांगलं भजन करा. विठ्ठल राहू दे, होईल सारं होईल. राहू दे भाऊ. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे भिवपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर.